महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याच आई वडिलांच्या डोक्यात 100 रुपयाच्या दारूच्या क्वाटरी करता आई वडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. 3.5 वर्षापूर्वीचा 4 वर्षापूर्वीचा काळ आहे. लातूरला डॉक्टर अरुण गदमकर नावाचे डॉक्टर होते. स्वतः बालरोग तज्ञ, पत्नी बालरोग तज्ञ, भरपूर पैसा, भरपूर संपत्ती. पण मुलगा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा शिकवावा म्हणून मुलगा परदेशामध्ये पाठवून दिला. मुलानं तिकडच शिक्षण पूर्ण केलं, तिकडच मुलगी पसंत केली, तिकडच विवाह केला, तिकडच उद्योगधंदा थाटला. डॉक्टरांची पत्नी वारली, पोराची आई वारली. बापाने पोराला फोन केला, बाळ तुझी आई वारली रे, अशी तसा ताबडतोब घरी निघून ये. आई मरून सुद्धा पोरग घरी आलं नाही. जड अंतकरण डॉक्टर साहेबांनी आपल्या पत्नीचा सगळा विधी उरकून घेतला. भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण घरात कोणासोबत सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी कराव्यात अशी व्यक्ती डॉक्टरांच्या जीवनात राहिली नव्हती. डॉक्टरांना असं वाटू लागलं अनेक जणांना मातृत्व दिलं, अनेक जणांना पितृत्व दिलं, पण मी मात्र आज स्वतःच पितृत्व हरपून बसलो का काय कोणास ठाऊक. अशा ताणतणावामध्ये डॉक्टर साहेबांनी एक पॅरलचा सौम्य अटॅक येऊन गेला. भरपूर पैसा, भरपूर संपत्ती, पण घरात काळजी घेणारं कोणी उरलं नाही. डॉक्टर साहेबांनी लातूर मधल्या अहमदपूर मधल्या एका वृद्धाश्रमाचा आश्रय घेतला. त्या वृद्धाश्रम चालक डॉक्टर साहेब बोलतात भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण मी गेल्यानंतर माझ्यासाठी कोणीतरी 2 अश्रू ढाळावं अशी व्यक्तीच माझ्या जीवनात राहिली नाही. काय तर संपत्तीला आग लावायची. थोड्याच दिवसानंतर डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्या वृद्धाश्रम चालक प्रदेशामध्ये असणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाला फोन केला, तुमचे वडील वारले, येतो विधी करण्याकरता तुमच्यातलं कोणी शिल्लक नाही, तुम्हाला यावं लागेल. पोरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कामाची व्यस्तता एवढी वाढली, येणं शक्य होणार नाही. तुम्ही सगळ्या विधी उरकून या, आमचा कसलाही आक्षेप नाही. तुमचं जे काही बिल होईल ते तुमच्या अकाउंटला पाठवून देऊ. ही द्वापार युगातली घटना नाही मायबाप. 3.5-4 वर्षापूर्वी लातूरला अहमदपूरला घडलेली घटना आहे.